MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH लातूर महानगरपालिकेच्या नळांना गढूळ आणि पिवळसर पाणी येत असल्यानं लातूरकर चिंता व्यक्त करतायत। पिण्यायोग्य पाणी हे आहे की नाही अशा प्रकारची चर्चा जी आहे ती नागरिकांमध्ये आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ही स्थिती आहे। लातूरच्या जलशुद्धीकरण केंद्रावर आपण आहोत। आपण जर पाहिलं तर इथं पूर्णपणे महानगरपालिकेकडून जल शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न जो आहे तो आटोकाटपणे केला जातो आहे। मांजरा धरणामधून लातूर शहरासाठी पाणी पुरवठा करण्यात येतो आणि त्या पाण्याचा प्रवाह या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जे हरंगुळ इथं उभारण्यात आलेला आहे, या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आल्यानंतर पाणी शुद्ध करून ते महानगरपालिकेच्या नळांना पुरवण्यात येतं। आपण जर लक्षात घेतलं तर महानगरपालिकेकडं दररोज पाणी वितरण करण्याची किंवा पुरवठा करण्याची कसलीही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळं किमान 6 ते 7 दिवसानंतर एकदा एका नगरामध्ये पाणी जे आहे ते पुरवठा करण्यात येतं। आणि आपण जर लक्षात घेतलं तर या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जी काय केमिकल्स आहेत त्या केमिकलचा वापर करून पिवळसर पाणी जे आहे ते शुद्ध करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येत असतो। आणि गेल्या काही दिवसांमध्ये नळांना पिवळसर पाणी येत असल्यामुळं नागरिक चिंता व्यक्त करतायत की हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही। मात्र मांजरा धरणामधून ज्या कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं खालचा गाळ जो आहे तो वरच्या साईडला आल्यामुळं या पाण्याला रंग अशा पद्धतीचा पिवळसर आल्याचं सांगण्यात येतं आणि हे पाणी पूर्णपणे पिण्यायोग्य असल्याचंही महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे। या जलशुद्धीकरण केंद्राचे जे इन्चार्ज आहेत शिवाजी चलवाड ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने हे शुद्धीकरण चालतं आणि जे गढूळ पाणी आहे ते आपण कसं शुद्ध करतो, काय रसायन वापरतो किंवा काय प्रमाण असतं। सर नमस्कार। सुरुवातीला धनेगाव मांजरा डॅमहून पाणी आलेलं आहे। त्या पाण्याला आपण आलम तुरटी आणि TCL पावडर म्हणजे ब्लिचिंग पावडर आणि PAC पावडर वापरून पाणी शुद्ध करतो। सुरुवातीचा प्री क्लोरिनेशन म्हणून ब्लिचिंग पावडर वापरतो। पोस्ट क्लोरिनेशनसाठी ClO2 क्लोरीन डायऑक्साईड आणि क्लोरीन गॅस वापरला जातो। आपल्याकडं अद्ययावत अशी म्हणजे जल शुद्धीकरणासाठी किंवा हे तपासणी करण्यासाठी या पाण्याचे टेस्टिंग करण्यासाठीची लॅब वगैरे उपलब्ध आहे का? आम्ही इथं सध्या OT टेस्ट घेत असतो। रेग्युलर तासाला OT टेस्ट घेतो, आर्थोटोलेरिंग टेस्ट। किती म्हणजे आता सध्या किती प्रमाणामध्ये फ्लो जो आहे तो मांजरा धरणातून येतोय का, काही का तुटवडा पडतोय काही पाण्याचा? नाही, सध्या आता ते धनेगाव डबल पंप चालू करत असल्यामुळं पाणी गढूळ येत असल्याने आम्ही सध्या सिंगल पंप आणि तात्पुरता डबल पंप असं चालू करून पाणी पुरवठा करतो। गढूळ पाणी येण्याचं काय म्हणजे जो प्राथमिक अंदाज आहे तो नेमका काय आहे की त्या धरणामध्ये मुळामध्ये पिवळसर पाणी धरणातच पाण्यात पिवळसरपणा आलेलं जे धरणातच पिवळसर पाण्याची तवंग निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं पाण्याचा पुरवठा जो आहे तो होतोय आणि पूर्णपणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पाणी शुद्ध करून नळावाटे पुरवठा करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र मांजरा धरणातल्या पाण्यालाच तो मूळ रंग असल्यामुळं पिवळसर पाणी लातूरकरांना पुरवठा होत असताना पाहायला मिळतं। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH